मी तुला नाही ते बोलले सॉरी म्हणा अगोदर. सॉरी किती स्वार्थी हो तुम्ही. मोबाईल दे. मी नाही आता तुम्हाला सॉरी म्हणायला तुम्ही द्या. मोठ्या मोठ्यांना मी सॉरी म्हणायला लावले. अयो मारला तर आवा घेऊन दे. माझ्या ह्याच्यामध्ये असं काही दाखवत नका. Are you jealous of my six packs? Look at my six pack, guys. फैमिली पैक देखो गाइस. ये देखो 6 months का. इकडे मम्मीला मोबाईल देताना माझा. हे हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. फोन आला काय सॉरी किती वेळा सॉरी म्हणायला. ए थांब एक आईच्या हातात मोबाईल देताना एक क्षण. ते नाही का पुढारी बिडारी लोक नाही टाकत. अल्ट्रा लेवल म्हणजे कसं आहे ते बघ. एखाद्या पुढाऱ्या शेजारी उभे राहतात त्याच्या हातात हात मिळवताना आमदार साहेबांसोबत एक क्षण तसा मम्मीच्या हातात मोबाईल देताना एक क्षण. तुला बरं सॉरी म्हटली आई. काही तुझं बिघडल का? पाय पाडलं काय बिघडत. पाय नको. आज शनिवार आहे त्यामुळे आम्ही थोडी मजाक मस्ती करतोय आमच्या मम्मी सोबत. शनिवारची मजाक मस्तीचा काय संबंध. कारण उपास आहे आमच्या दादूला आज. पोटात काही नाही मग इकडे गोष्टी करायच्या. पण मी म्हणते उपवास एनर्जी स्टोअर करून ठेवावी. कुठं खर्च करायची. तुझा मोबाईल कुठे घेऊन जावं नाही याला. आज आहे आमच्या बबलू दादाचा बस्ता. दादाच्या लग्नाचा बस्ता. कोण म्हणे आजच जायचंय. आमंत्रण आलेलं आहे. आमंत्रण पण आलेलं आहे आणि आता आज आम्ही जाणार बस्ताचं शॉपिंग करण्यासाठी. असून आमच्या ब्लॉग मध्ये दुसरं काहीच नाही दिसणार. याच्या लग्नाची तयारी त्याच्या लग्नाची तयारी हेच दिसणार आहे. त्याच्यामुळे आमचे ब्लॉग्स कंटिन्यू बघा. तर आज आमच्याकडे काय चाललंय शेंगदाण्याची लागवड. काय म्हणतात भुईमुंगाची लागवड. आंघोळ करा आंघोळ. उपवास पकडलाय ना. मी दिसतं का? हा दोस्तांनी माझा डान्स सांगा कसा आहे. काय येड आहे का काय. यार माझे शिंग अशी काय येते काय माहिती. ते मोठे पण होत नाही ते लेयर छोटे पण होत नाही. कट केले तर चांगले पण नाही दिसायचे ना. तर हे तिघं इथं भुईमुंगाची लागवण करते. सगळ्यात चिडके एवढं काम करायचं. आडावाडा साऱ्या गावाला ऐकू जाईन असं करायचं. करा बरं एक एवढं येतं एक करा बरं. कसं करा ते मोजून टाकलं का. ते काय टाकू राहिली मम्मी ते जाणार. चलो हे बघा ही शेंगदाणी. ही बघा शेंगदाणीची लागवड झाली. धरा आत्या बी आणलं होतं का. अशी वट्टी करेल. त्याच्यात बी टाकायचं. मकाला बाई अशीच वट्टी राहत. ही बा काय करून देऊ राहिली. सरळ सरळ मस्त करताय. इझी वे टू आहे ना का करून पाना. म्हणजे ते आत्या जसं करीत होत्या त्याच्यापेक्षा हा इझी. फक्त दम नाही निघत. गाळा घालून दिलं चाललं प्रवचन. हा मम्मी दोघायला गाळा घालून दिला चाललं प्रवचन. काय बसेल का. हो मी करतो. चिडके आणि सुद्धा नीट बुजवी ना आम्हाला बोलू राहिले. तू टाकते टपाटपा नको बरोबर करीत बस. बरं तरी मी करून द्यायला नाही तर दोघांची लय भांडणं. भांडणं लावणारेच आज सोबत आहे. आम्ही ह्या एका वाफ्यामध्ये सगळा भाजीपाला लावलाय. असा वांगे मिरच्या आहे पालक आहे मेथी होती संपून गेली. लसूण लावलाय. अजून काय होतं कोथिंबीर होती. आणि इथं
कोबी लावले आणि आज जो कोबी बनवलाय तो याच्यातला नेला आहे. आणि असं कोणीतरी आत्यांना सांगितलं की याच्यामध्ये पण बी येतं, म्हणजे हे असंच ठेवायचं, फक्त कोबी न्यायचा. हां, परत कोबी येतो का असं सांगा. कोणीतरी सांगितलं आत्यांना, पण आत्या म्हणताय जर माहीत असेल तर कन्फर्म करून सांगा आम्हाला. आणि हे बघा, हा मोठा झालाय गट्टुडा, हे छोटा आहे, हा होईल अजून मोठा. कोबीचे रोप दिले होते आम्हाला गुड्डी दिदींनी, तिन्ही घरी दिले होते, नानीला, ताईला आणि आत्यांना. तर त्याचे मग तिघींनी पण लावले होते, मग त्याचे भारी उतरले असे तिघीं. पाणी देऊ केस पाहू कसे झाले, काही फरक जाणवतोय का? लय मोठे झाले, डायरेक्ट 1 किलोमीटर. याच्यात नाही, मध्ये काही फरक जाणवतोय का? मध्ये सेन्सेशनच नाही ना. बंद होईल खाली बहुतेक इथं होते. बटाटे आणि याच्यामध्ये यांनी लावली आहे मोसंबी. काय वाटतं सुनील दादा, येईल का मोसंबी? या मोसंबी लावून दिली का? बाटलीत नाही, फोडून तिचे बी लावले. म्हणजे ब्लॉग मध्ये मोसंबी ठेवताना पाहिजे. नाही ते बोलले मला की मी फोडली अशी डायरेक्ट, आणि वरून माती टाकेले का? नाही हो, त्यांनी ब्लॉग मध्ये दाखवण्याकरता केला असं ती बहुतेक. ब्लॉग मध्ये मी डबड्यात घालताना माती टाकताना पाहिजे. हा का? थांबा 2-4 दिवस वाट पाहू, नाही काही वर आलं तर आपण परत त्याचं कार्यक्रम करून लावून देऊ. अत्यंत गेलाय डुमीला इंजेक्शन द्यायला. कसं नाव आहे? डुग्गू डुमी इंजेक्शन. कोणतं इंजेक्शन होते? पल्लवी नाव ठेवेल तिला डुमी. कोणतं इंजेक्शन? BSG लसीकरण करण्यासाठी 10 दिवसानंतर बाळाला 10व्या दिवशी देते. हा का? हा, ती लस द्यायला नेलंय. अजून 10 दिवस नाही कंप्लीट झाले तिला. आज झाला 9वा दिवस. हा का? उद्या 11वा, परवा 12वा. हा, तर तिला घेऊन गेले आणि काय मोबाईल हो. कॅमेरा पुसला. मोबाईल बंद करा. तुमचं तोंड काळं आहे तसंच दिसू राहिलं कॅमेरा पुसल्यानंतर. ब्रो, व्हाय यू ट्रोल मी सो मच ब्रो? बिकॉज यू आर माय ब्रो. तुम्हाला दोघांना एक चॅलेंज देऊ का? नो मोबाईल. आपण मोबाईलचा पण एक उपवास धरायला पाहिजे, माहिती का? पोटाचा धरतोच, मोबाईलचा पण एक दिवस न वापरायचा, मोबाईल नाही वापरायचा, असं एक उपवास धरायचा. तुम्ही लय काळे दिसताय. सिरियसली का? आव सिरियसली. ये डुमी इज कमिंग. इथंच गेलते शेजारच्या गावाला. ती जी लस आहे ना, तिच्यामध्ये एका बॉटलमध्ये 10 बाळांचे डोस आहेत. मिनिमम 5 बाळं असल्याशिवाय नाही का तिला ओपन नाही करते. मग त्यांनी पहिले काउंट घेतला, मग ती आणली, ओपन केली, मग आता त्या गावात घेऊन जावं लागलं आम्हाला. पडली का? हा का? तर सगळे गेले बबलू दादांचा बस्ता बांधायला. सुनील दादा, हे बबलू दादा, नाना, तात्या, दादा, सगळी माणसं, सोना, सगळे गेले बबलू दादांचा बस्ता करायला, बांधायला म्हणत्या. आणि मग बोर होईल मला, डोकं लावायला कोणी राहणार नाही. सुनील दादा नाही तर हे आत्या पण त्यांच्या सिरियल बघताय. मग मी विचार केला थोडंसं रूमला क्लीन करूया. खूप दिवसांपासून मी वरती येत नव्हते, म्हणजे असं सकाळी दुपारी येत नव्हते. सकाळी खाली गेले का डायरेक्ट संध्याकाळीच यायचे, कारण तिथे माणसांचं काम वगैरे चालू असतं. सुनील दादांचं त्यांचं पण काम चालू असतं, मग मी काय येत नव्हते वरती. तर मग आता थोडंसं माझं कपाट पण आवरून घेते, खूप मेसी झालं आहे ते. आणि रूम पण क्लीन करून घेते. धूळ वगैरे झाली थोडीशी, ती साफ करते, झाडून वगैरे घेते. कपाटमध्ये फक्त मी सामान कोंबून दिले, आले का मध्ये कोंबून देते. असं पास घ्यायच्या वेळेस काढायचं, ठेवून द्यायचं, एवढं लक्षच देत नाही. तर मग आता या सगळ्या साड्या वगैरे नीट घड्या घालून ठेवून देते, आणि ब्लाऊजच्या पण घड्या घालून सेपरेट ठेवते. हेच काम आहे आज माझं. हँगर आणले सुनील दादांनी नवीन, त्यांचा यूज करते आणि थोडेशा तिथं वरती हँगरला लावून देते. चला तर कामाला सुरुवात करते. पहिले तर सगळे बाहेर येते कपडे, आणि मग त्यांचे व्यवस्थित त्यांना फोल्ड करून घड्या घालून
परत याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते. पहिले एक साईड आवरून घेते, मग ह्या साईडला आवरते. हे बघा, ह्या साईडमध्ये एवढे सगळे कपडे निघले, एवढे सगळ्या साड्या ज्या व्यवस्थित घड्या घालते आणि मग ठेव. खूप जास्त साड्या, खूप म्हणजे खूपच जास्त. एक दिवस मी सांगल कोणत्या कोणत्या साड्या आहे, कशा साड्या आहे माझ्याकडं, पैठण्या किती आहे वगैरे सगळा मी माझ्या साड्यांचा ब्लॉग बनवेल मी एक दिवस. पहिले तरी हा नीट लावते. काही साड्यांच्या आहे व्यवस्थित साड्या, बघा बघू शकता तुम्ही, खूप सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित असे फोल्ड करलेले आहे, पण काही साड्यांच्या नाही आहे. त्याच्यामुळे परत यांना पण काढून व्यवस्थित ठेवते, बाकीच्या पण ठेवते. माझ्याकडून पूर्ण कामच नाही झालं, अर्धच काम झालं. दाखवते किती झालं. मला खूप झोप येत होती, पण झोप पण नाही लागली. बसले मोबाईल बघत, अर्ध केलं कंप्लीट, अर्ध नंतर कंप्लीट करीन. एवढा हा पोर्शन झाला आहे. वरती अशा साड्या ज्या मी डेलीला कुठं पण अशा वापरते ना, पटकन घालते ना, त्यावरती ठेवलं आहे. बाकीच्या सगळ्या नवीन वगैरे पैठणीत वगैरे याच्यात ठेवलं आहे. आणि हे उद्या भरायचं एवढं. आजचं वातावरण पण खूप असं डल ऊन नाही पडलं आहे, गार वारं आहे, धुकं पण थोडंसं आहे. पता नाही का, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असं धुकं आहे थोडंसं, ऊन पण नाही पडलं आहे दिवसभर. स्वयंपाकाचा टाईम झाला आहे. परत आज मला प्रश्न पडला भाजी काय बनवायची, पण आत्या बोलल्या की भाजीला कांद्याची पात घेऊन येऊन कांद्याची पात बनवू. मी चालले आमच्या रानामध्ये कांद्याची पात आणायला. ते आवाज येत आहे बघा. थोडीशी ना पात निब्बर झाली, पिवळी पडायला लागली. जिथं जिथं हिरवी आहे अशा जागेवरून घ्यावं लागेल कोवळी पात. ही मधले असे ठोंब घ्यायचे. आत्यांची मुलगी इकडं तुमचं ते बेबी शूट करू आपण. फर्स्ट मंथ बेबी शूट, सेकंड मंथ बेबी शूट. ना ते तुम्ही 2 मिनिटं बंद करा ना. फर्स्ट मंथ बेबी शूट, सेकंड मंथ बेबी शूट करायचं का? असं मस्त चोख निघालायची तोंडामध्ये कशी. जेवण वगैरे झालंय, सगळं कामावरले आणि आता आम्ही चाललोय बाळाला भेटायला दीदींच्या. माझ्या बरोबर सुनील दादा पण येते. चलो डुमूला भेटायला. डुमू डुग्गू कोणी काय नाव पाडले. चिकू पिकू वाजती, थंडी वाजती पिकू. अगो बाई चिकू तुला थंडी वाजती, झोप. बाय बाय. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the